नमस्कार मंडळी, परत एकदा आपल्या डे 3 या उदयपूर सिटीमध्ये तुम्हाला बहुत स्वागत आहे. मित्रांनो, आता मी जाणार आहोत हल्दीघाटच्या जे ती लढाई झाली होती त्या घाटीमध्ये. चला त्यामध्ये व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आता भेटूया गाडीमध्ये. आता मी निघालो हल्दीघाटच्या त्या घाटीमध्ये. इथून गाडीमध्ये बसून सुरू जाऊ आता आपण हल्दीघाटीच्या गुफामध्ये. आता आम्ही निघालो हॉटेलवरून दुसऱ्या ठिकाणावर जायला सकाळीच नाही. आता वाजले किती? आता 12 वाजले. तिथून आता आपण जाणार आहोत हल्दीघाटच्या युद्ध झालं त्या घाटीमध्ये. इथून तर किती मिनिटं आहे? काय तास नाही माहीत. काय फायनली मित्रांनो 2 तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो आता हल्दीघाटीला. तिथे चौकशी करा पाहिजे हीसाठी हल्दीघाटी त्यात महलात जायचं पहिलं. ओके. ते रस्त्यांचं खूप हाल खराबच आहे. मला मग लवकर यायचं असेल ना, लवकर हॉटेलवर निघावं लागेल. 10 वाजता तरी निघावं लागेल. जाम आता खूप वेळ झाला आम्हाला इकडे. आय थिंक म्हटलं तर 50-60 किलोमीटर हॉटेलपासून लांब होता आमचं. तर आमची अगदी पब्लिक आली. डॉन म्हणतात डॉन. फायनली पोचलो आपण इकडे. कसं वाटलं रोडचं काम? रोडचं काम डेंजर आहे खूप. इथे यायचं असेल तर 2 तास अगोदर या. आता आमच्यासारखी वाट आहे तुमची सगळ्यांची. पोचलो आपण फायनली. आता मी या स्पॉटवर चाललो आहे, चेतक समाधी बलीचा म्हणजे बगीचा. सुंदर आहे हे बघा. हाँ? नाले में दम तोड़ते चेतक को या लाटे काटते ताकि शंकर भगवान की पूजा होगी, साथ साथ चेतक की पूजा होगी. इसमें जो बीच में जो मूर्ति दिख रही है आप 4 बजे से देखो, आपको समझ में आएगा. फर्स्ट में देखो माना पता चेतक का सवार है सामने. अगले बजे देखो माना पता खड़े पातना करे. राउंड में 4 बजे चलता ही मूर्ति देखो, आपको समझ में आएगा. माना पता चेतक पे सवार है. माना पता खड़े प्रार्थना करे. माना पता विष्णु देव एकनाथ शंकर भगवान की पूजा करे पीछे की साइड. और माना पता बैठ के प्रार्थना करें. यानी एक पूजा में 3 पूजा चेतक की, माना पता के उनका इष्ट देव एकनाथ शंकर भगवान. यानी भगवान के बरोबर दर्जा मिला हुआ चेतक और माना प्रताप. इष्ट देव एकनाथ शंकर भगवान उस समय भी माना प्रताप के साथ में, और अंतिम में उस मूर्ति में अगर भगवान को दर्शाया, समझो भगवान के बराबरी का दर्जा मिला हुआ चेतक और माना प्रताप. यानी माना प्रताप से बढ़कर चेतक के मालिक को बचाने के लिए खुद ने जान देती है. तो माना प्रताप इनकी तुलना करो माना प्रताप से बढ़कर चेतक के दर्जा नहीं. चेतक समाधि शिव मंदिर का मैं पुजारी, हमारा पीढ़ी से पीढ़ी पूजा करते आ रहे. समाधि से पहले का शिव मंदिर का दर्शन करो. अभी देखते हुआ आता आपण चाललोय मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी. चला मंदिरामध्ये जाऊया.
मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही माहिती दिली आहे त्या घोड्याबद्दल, महाराणा प्रतापांच्या घोड्याबद्दल. आणि इथे ती समाधी आहे. आलू आता आपण जातोय तो त्या नाल्याजवळच्या जिथे त्या चेतकाने महाराणा प्रतापांच्या घोड्याने उडी मारली होती त्यांना वाचवण्यासाठी. चल हा घेताय की. चल ना पोरा. हे बघा तो मोठा नाला, आय थिंक हाच नाला असेल. ईस्ट वन हाच तो नाला होता आय थिंक. भाई तुला साईड ना. आता आम्ही निघालो, आता त्या नाल्याकडून आता आम्ही निघालो आहे म्युझियमकडे. महाराणा प्रताप यांच्या म्युझियममध्ये जाणार होतो मी आता. हां आता आम्ही निघालो म्युझियममध्ये जायला. काय खायला निघाले? पिकायला तवे बी लावले तर फाफडा मागवलाय. ट्राय करूया. ये उठाने बोल दो ना टेबल का. हर चीज के लिए नहीं, दोनों नहीं खाना है. मस्त वाटतं. मित्रांनो ते तिकीट काढण्यासाठी आहे बघा, प्रवेश शुल्क आणि दिलं. हे बघा बघू शकता इथे प्रवेश शुल्क 120, 60. तिकीट काढायचं आणि आतमध्ये जायचं. पहिले आपण तिकीट काढू, नंतर आपण जाऊ आतमध्ये. आता आपण तिकीट काढून आता चाललो आतमध्ये म्युझियमचा. चला त्याला आतमध्ये आता म्युझियमच्या आतमध्ये जायला. इथे आपल्याला हल्दीघाटच्या युद्धामध्ये असलेले विविध वीरांचे आपल्याला फोटो बघायला मिळतील. आणि इथे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आपल्या इथे बघायला मिळेल. चला 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 चला. मूर्ती बघायला मिळते, विरासत संरक्षण. वा वा वा. ते आपल्याला तलवारे पाहायला मिळतील. परत त्याच्यात काही श्रण आहेत. शिक्षण देण्याचे काही श्रण इथे दिसायला बघायला मिळतील. परत इथे तलवार आहे, ढाल आहेत पुरातनकालीन. मोठ्या मोठ्या राजांचे इतिहास या पुस्तकांमध्ये लिहिला आहे. इथे आपले महाराणा प्रताप यांचे लहानपणाचे
शस्त्र शिक्षण घेण्याचे आपल्या दृश्य इथे आपल्या नाणं आहे काय नाणं आहे चिलखत इथे आपल्याला चिलखत लढाई टायमाला वापरणारे चिलखत याचे बघायला मिळते आपल्याला. तलवार बघा तलवार कसली पुढे चला ना. आप सभी का हार्दिक स्वागत. धन्यवाद. इस म्यूजियम के संस्थापक श्रीमान मोहन जी श्रीमाली है. उन्होंने वरिष्ठ अध्यापक की नौकरी से स्वेच्छा सेवानिवृत्ति लेकर अपनी पैतृक भूमि पर इस संग्रहालय का निर्माण करवाया और मुख्य इनके साथ कंधे से कंधा मिलाकर चली. इस सपने को साकार करने के लिए उन्होंने अपना सब कुछ न्यौछावर कर दिया. 18 जून 1576 ईस्वी को हल्दी घाटी का घमासान युद्ध हुआ था. हल्दी घाटी युद्ध के बाद महाराणा कभी प्रतिज्ञा का पालन करने के लिए वनवासी जीवन व्यतीत करने लगे. उनके पास पर्याप्त संपत्ति नहीं थी तो उनके वित्त मंत्री भामाशाह ने अपनी सारी सुख सुविधा को छोड़कर अपने राजा को स्वयं का धन 25 लाख रुपए और राजकोष में 30,000 अशर यहाँ देश के लिए अर्पित. इससे महाराणा प्रताप ने 12 वर्षों तक अपने सैन्य को संगठित किया, सैन्य शक्ति को बढ़ाया और मेवाड़ की भूमि को आजाद करवाया. मेवाड़ की प्राचीन राजधानी चित्तौड़गढ़ का है. इसी किले के अंदर महाराणा प्रताप का बचपन बीता था. इस किले की तलहटियों में महाराणा प्रताप ने अपने गुरु से शिक्षा प्राप्त की थी. ये किला 12 वर्ग किलोमीटर में फैला हुआ है. इस किले पर जब भी विदेशी आक्रांताओं ने आक्रमण किया और उस आक्रमण में कोई भी राजा सैनिक वीर गति को प्राप्त कर लेते तो उनकी पत्नियां वीरांगनाएं अपने सतीत्व की रक्षा करने के लिए जलती हुई अग्नि में कूद प्राणों को त्याग देती थी, जिसे हम जौहर कहते हैं. आम्ही ज्या आपल्याला थिएटरमध्ये गेलो होतो त्या थिएटरमध्ये महाराणा प्रताप यांच्या पूर्ण जर्नीची पूर्ण माहिती दिली होती. त्यांनी काय केले दृश्य था याबद्दल त्यांनी माहिती दिली होती ती त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला दाखवली थिएटरमध्ये. खूप सुंदर माहिती त्यांच्या घोड्याबद्दलची माहिती, त्या घोड्याला पायाला लागला होतं तरी त्यांनी त्या घोड्या वाचवण्यासाठी त्यांनी त्या एका मोठ्या नाल्यावर उडी मारली. त्यांचा शौर्य ते गाथा आपल्या त्यांच्या या फिल्मीमधून आपल्याला दाखवणार आहे. आता पण आम्ही बाहेर आलो आहोत. आपल्या देवराबद्दल काही माहिती दिली आहे त्यांनी. इथे 2 बैल हे बैलांचे तर सुंदर असे एक मध्यम असे तलाव सारखं पाणवठ्यासारखं बघायला मिळेल. चला आता पुढे जाऊ. इथे आपल्याला बैलगाड्या त्या काळी बैलगाड्या बघायला मिळतील आपल्याला. इकडे पण आहेत बैलगाड्या. खूप सुंदर बनवलं, मला खूप आवडलं आहे. म्युझियम त्यांनी बनवलं इथे अप्रतिम सुंदर दृश्य. आता मी निघालो बाहेर जायला. इथून बघू कुठे जायला भेटते आम्हाला. चला आता बाहेर चाललो आम्ही जायला. मित्रांनो या एकत्रित म्युझियम आपलं बघून झालंय. खूप सुंदर होतं म्युझियम.
तुम्ही उदयपूरला तर नक्की म्युझियमची भेट द्या. तुम्हाला सुंदर बघायला मिळेल इकडे काय काय आहे ते. आता आम्ही आहोत संध्याकाळचे वाजलेत आता 8 आणि आता आम्ही नृत्य एक कार्यक्रम आहे इथे साहेब महाराष्ट्र नृत्य असे काही आता आम्ही बघण्यासाठी निघालो. हे तिकीट किती प्राईस किती आहे रे? 120. हे बघा इथे प्राईस आहे 125. आम्ही तिकीट काढली आता. हा शो आहे आता 8 ते 9. चला लेट्स गो. 4 जण 1 2 3 4 आजा. आत्ता आम्ही आहोत लाईनीमध्ये भाई. बघा केवढी मोठी लाईन लागली. आत्ता निघालो आपण फ्लोक डान्स बघायला. आता आम्ही आहोत बगोर की हवेली या ठिकाणावर. बागोर की हवेली बगोरी की हवेली. बगोरी की हवेली. बागोर की हवेली हे तुम्हाला प्रवेश होतोय आतमध्ये जाण्यासाठी. आता आमची अर्धी मंडळी आपली हॉटेल्सवर आहे. म्हटलं आपण हा एवढा आहे अर्धे शॉपिंगला आहे. मला एवढं आलो ते हा स्पॉट पण करून जाऊ. जाणार मस्त आहे. गणपती बाप्पा मोरया. बघितलं. चला चला बसायला भेटू. हे खाली बसू ना. हे समोर बसू ना. समोर मस्त दिसेल. बघ इथे बसू. इथे बसू वर बसू. अरे वरती बसू म्हणजे आपल्या लोकांची डोकं नाही दिसणार. इकडे बेड पे जाएंगे ना. अरे हिने हात खाली गेला पाहिजे होता. आता निघालो आमच्या हॉटेलवर जायला. आता शो पण संपला इकडचा. मित्रांनो आता आम्ही शोमधून बाहेर आलो. शो खूप सुंदर अतिसुंदर होता. काय बोलूच शकत नाही. एवढा कडक होता. जर बघायला गेलं ना तर जर तुम्ही उदयपूरमध्ये आलात तर नक्की या शोला भेट द्या. हे कसा होता शो? खूपच छान होता शो. पण उदयपूरला आहे त्यांनी हा शो नक्की पाहावा. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? वरतीच होता ना 3 शो तर मला खूप आवडले. त्याच्यानंतर ओके होते पण पहिले 3 शो 1 नंबर होते. व्हॉट्स अबाउट कठपुतली जो एक लास्ट बाई तो तर आणि आम्हाला जो भेटला तो कडक भेटला ना. नाही आमचं काय लोक नव्हतं भेटायला. उशीर झालेला आम्हाला पण मिळालं आम्हाला तिकीट. आम्हाला लास्ट शो होता. 8 ते 9 हा लास्ट शो होतो आणि हा शो 8 ते 9 हा लास्ट शो होतो. खूप सुंदर वातावरण म्हणजे मजा आली बघून शो. आपण हा खूप सुंदर वरती होता. जर तुम्ही या नक्की भेट द्या शोला.